औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. जुना पुणा नाका भागातील नाकोडा रेसिडेन्सी फेज 2 मध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 60,000ची रोकड लंपास केली. परिवारातील सदस्य तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी ही रोकड पळवली आहे. भरत कमल किशोर काबरा, राहणार नाकोडा रेसिडेन्सी फेज 2 यांनी जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे भाऊ धीरज काबरा यांचे कुटुंबीय तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते, त्यामुळे त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील कपाट उचकटून त्यातील 60,000ची रोकड लंपास केली. काबरा यांनी जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक हे करत आहे. तासापूर्वी मी घरी असताना मला इथून फोन आला भुतडाचा की असं काबरांचं घर फोडण्यात आलेलं आहे बाळेज चौकातलं. तर मी ताबडतोब त्यांना एकच सांगितलं की बाबा घर फोडलेलं जर खरं असेल तर कुणी आत बाहेर करू नका, जाऊ नका आणि मी येतोय. त्याप्रमाणे मी इथं आलो. तर आल्यानंतर जेव्हा डिपार्टमेंटसोबत मी वर जाऊन बघितलो तर ही चोरी बहुतेक घरात कोणी नसल्यामुळं पाळत ठेवून झालेली आहे. आणि शुक्रवारी हे लोक गेलेत, म्हणजे शनिवार आणि आज कालच्या रात्रीच बहुतेक हे घर फोडण्यात आलेलं आहे. कारण दिवसभर हा रस्ता वर्दळीचा आहे, त्यामुळे दिवसा तर इथं कोणी शक्यच नाही. आणि हे झालेलं आहे ते सगळं रात्री पहाटेच्या दरम्यान झालं असेल. अंदाजे काय झालं आहे, घरात काय होतं काय नाही हे आता उद्या घरचे मालक येणार आहेत, आल्यानंतरच ते कळणार आहे. पण मध्यवर्ती भागात आणि वर्दळीच्या रस्त्यावर ह्या अशा घटना घडत आहेत. त्यामुळं आम्हाला चिंता जास्त लागलेली आहे की आपण इथं सुरक्षित आहोत की नाही. मेन चौकात सुद्धा आता सध्याला आम्ही आमदार साहेबांना फोन केला होता, तर विजयकुमार देशमुख मालक हे ताबडतोब घटनास्थळी आले आणि त्यांनी डिपार्टमेंटला ह्यांच्या घरच्यांना सुद्धा सहकार्य करा म्हणून सांगितले आणि डिपार्टमेंटला सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा शक्यतो लवकरात लवकर छडा लावा आणि हे का बरं होऊ लागलेलं आहे, पेट्रोलिंग वाढवा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं. रात्रीची गस्त वाढवा आणि इथं शक्य असेल तेव्हा इथल्या नगरसेवकांना पण त्यांनी सांगून गेले की इथं 2-4 कॅमेरे लावून घ्या महापालिकेकडून, त्यामुळं नागरिकांची सुरक्षा तरी राहील. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ